नागपुरातल्या रेशीमबाग इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयामध्ये आज विजयादशमी मेळावा झाला। संघाच्या आज 96व्या स्थापना दिवस असून यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळेला आरएसएसच्या स्वयंसेवकांनी पथसंचलनही केलं। संचलनानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केलं। समाजातील विषमता दूर करण्यासाठी मनपरिवर्तनाची गरज असल्याचं भागवत यांनी स्पष्ट केलं। सर्व भेद मिटवून समाज जोडण्याची भाषा होण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली। परस्परांमधील संवाद वाढायला हवा असंही ते म्हणाले। स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भेदरहित समाज आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्व के विस्मरण के कारण, अपनों के विस्मरण के कारण जातिगत विषमता की समस्या बहुत पुरानी है। बहुत लोगों ने उस विषमता को हटाने के लिए प्रयास किया। व्यवस्था तो बदलेगी ही, विषमता मूलक व्यवस्था टिक नहीं सकती, अप्राकृतिक है और इसलिए वो जाएगी ही। ठीक से जाए इसको देखना, इतना ही काम रहता है। लेकिन व्यवस्था बदलने के साथ साथ या उसके पहले मन बदलना चाहिए। OTT प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या असंवेदनशील गोष्टींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। वाढत्या व्यसनाधीनतेविरुद्ध संघर्ष करण्याची गरज असल्याचंही भागवत म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यापाराला सीमेपलीकडून मदत होत असून या व्यापारातून मिळणाऱ्या पैशाचा वापर देशविघातक कृत्यांसाठी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। OTT प्लेटफॉर्म्स है, उस पर कैसे कैसे चित्र आते हैं, क्या क्या आता है। अभी तो कोरोना में बालकों के हाथ में भी मोबाइल आ गया और ऑनलाइन तो देख ही रहे, और क्या देखते क्या नहीं इसका कोई नियंत्रण नहीं। और OTT प्लेटफॉर्म पर क्या दिखाना इसका भी कोई नियंत्रण नहीं। देश में तरह तरह के नशीले पदार्थ आते, उनकी आदतें बढ़ रही है और उस व्यापार से आने वाला पैसा किसके हाथ में जाता है हम सबको पता है। देश विरोधी कार्यों में उसका उपयोग होता है। सीमा पार के देश उसको प्रोत्साहन करते हैं। बिटकॉइन जैसी करेंसी है, किस राष्ट्र का किस नियम का उस पर नियंत्रण है मुझे नहीं पता। एक स्पर्धा खड़ी हो रही है। इन सब बातों को नियंत्रित करना, समाज के हित में चलाना, ड्रग्स जैसे व्यसनों का पूर्ण निराश हो इसका प्रयास करना, ये शासन को करना चाहिए, करना पड़ेगा। भारतीय स्वातंत्र्याचं यंदाचं 75वं वर्ष असून नवीन पिढीनं इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचंही भागवत म्हणाले। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकानं आपलं योगदान दिलं आहे। देशाची फाळणी ही एक दुःखद घटना असून एकात्मकता आणि अखंडता राखण्यासाठी अशा घटना टाळायलाच हव्यात असंही ते म्हणाले। नवीन पिढीनं इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं असून संघराज्य व्यवस्थेमध्ये राज्यांमधील संघर्ष उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलं। यंदा श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा 400वा प्रकाश उत्सव आहे। त्यांचं बलिदान महत्त्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले। संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये सर्वांच्या सुखाची कामना केली असून वसुधैव कुटुंबकम हेच आपलं उद्दिष्ट आहे असंही भागवत यांनी सांगितलं। कोरोना काळाचा आपण यशस्वी सामना केला आहे, मात्र कोरोनामुळे मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे असंही ते म्हणाले। पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज असून पाण्याचा उपयोग योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे असं भागवत यांनी सांगितलं। याचबरोबर प्लास्टिकचा वापर मर्यादित करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला। देशातील लोकसंख्येचं असंतुलन ही मोठी समस्या असून लोकसंख्या धोरणाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। याचबरोबर सामाजिक समरसता वाढायला हवी असंही त्यांनी सांगितलं। ऑलिम्पिक तसंच पॅराऑलिम्पिकमध्ये आपण चांगली कामगिरी केली आहे असे गौरव उद्गारही त्यांनी काढले।